नाही ना? हो नाही सर, मगापासून बोलतोयस की. अरे तू बोलतो मला आराज बोलल्यासारखं होय वाटतंय रे. सर आता त्याचं तुझा आवाज आराज सारखा झालाय. याच्या अगोदर सुदर्शन हो होता. नाही सर, सर. असं बरोबर बदलतोय आवाज का? हो. सारखा बदलतोय सर. फुल जणांची सेम आहे. ते इच्छाधारी नागिन नसते का रूप बदलणारे, तसं ते आवाज बदलणार काय म्हणतो रे, वोकल आर्टिस्ट. ठीक आहे, बॅड जोक होता, खराब होता. हे बघा इकडे बघा, आवाज बदलणारा माणूस. हे इकडे बघा. एम एम मला ॲक्सेलरेशन पाहिजे, किती पाहिजे. हे कॉस अल्फाला तिकडं पाठवतो, बॉर्डरच्या तिकडं. जी इंटू साईन अल्फा पण कॉस अल्फा काय होणार रे, टॅन अल्फा होणार की नाही. टॅन ए अल्फा इज हो. इक्वल टू, असा सेम फॉर्म्युला काल पण बघितलेला की नाही रे, पेंडुलम असा तिरका होतो, त्याला हाच Yes. होता का नाही. ठीक आहे, पण ती कंडिशन आणि ही कंडिशन वेगळी, प्युअर वेगळे. फक्त फॉर्म्युले सेम आले म्हणून दोन्हीकडे एकत्र नाही लावायचे एकसारखे. येतं लकीली, हे दोन्ही सेम आहेत. समजलं का सगळ्यांना 100% ही कन्सेप्ट. ओके. हम्म. समजलंय सर. मग ह्याच्यात एक स्टेप पुढे जाऊन सर याच्यात एक स्टेप पुढे जाऊन ते विचारू शकतात नॉर्मल रिएक्शन काय असेल. मग ही एम जी कॉस अल्फा अगोदर होती, त्याच्यामध्ये एम ए साइन अल्फा ऍड होणार होती. समजले सगळ्यांनी. ओके. हे तिथं बसवला माणूस म्हणून हे करतोय बरं का रे आपण. जर बाहेर बसवलं असता की नाही, तर ते नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपाऊंड्स करून तुम्हाला करावं लागतं, विच विल गेट व्हेरी काय म्हणतो कॉम्प्लेक्स. त्यामुळे मी तुम्हाला सुडो फोर्स शिकवला, कारण हे लगेच सोपं बनतं रे हे असं सोडवणं. सुडो फोर्स ऍक्च्युली लागतच नाहीये, पण त्याच्या दृष्टीनं ते ऍडव्हान्टेज बनते तुम्ही सुडो फोर्स अप्लाय केल्यानंतर. तुम्ही हेच सगळं एक नाही, हेच आन्सर जी टॅन अल्फा इज इक्वल टू ए, हे बाहेर इनर्शियल फ्रेम मधल्या एखाद्या माणसाच्या दृष्टीने सोडवू शकता त्याला. पण ते खूप किचकट होतं, त्याला रिझॉल्युशन वेगळ्या टाईपचे करावे लागतात, भरपूर गोष्टी आहेत त्या. त्यामुळे मी तुम्हाला हे शिकवले. समजले सगळ्यांना. 100% हे फॉर्म्युला लक्षात होईल. हा फॉर्म्युला पाठ करा तुम्ही डायरेक्ट. ओके चालेल. ओके सर. आता एक कन्सेप्ट आहे, म्हणजे नवीन हे आहे. आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मधला न्यूटन्स लॉज सगळे संपलेले आहेत. त्याचा जो भाऊ आहे फ्रिक्शन, तो मी घेतोय. आणि मी जे फ्रिक्शन घेईन ते दोन पार्ट्समध्ये घेईन. आत्ता जे मी घेत असेन ते कसलं फ्रिक्शन आहे, फंडामेंटल फ्रिक्शन आहे, जे मी 10वी पर्यंत वगैरे मुलांना फाउंडेशनच्या शिकवतो, 8वी 9वी 10वीच्या. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर काय आम्ही आता 11वीला वगैरे, तसं नसतं काय. कन्सेप्ट ही कन्सेप्ट असते. तुम्हाला एकदमच मी भरू शकत नाही तुमच्या मनात, डोक्यात अँगल ऑफ फ्रिक्शन आणि असल्या भरपूर गोष्टी. ओके. किंवा त्याच्यावरचे न्यूमरिकल अनालिसिस. मी सध्या फक्त तुम्हाला ओळख करून देणार फ्रिक्शन सोबत. आणि जसं जसं आपण 11वी 12वीत ह्या कन्सेप्ट वापरायला लागेल, तशा तशा तुमच्या अजून त्या कन्सेप्ट स्ट्रॉंग बनत जाणार. समजतंय. तुम्ही जर तुमचं टेक्स्ट बुक बघितला, तर हा जो फ्रिक्शनचा पार्ट आहे, हा त्यांनी कधी घेतलाय माहिती आहे का, खूप नंतर घेतलाय. म्हणजे इथं शिकवलंय तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, ह्याच्यामध्ये ती फ्रिक्शनची कन्सेप्ट घेतली. तर शेवटची 3 पानं तुम्ही वाटलं तर वाचण्यासाठी हे लक्षात ठेवू शकता. ही लिहून घ्या. फ्रिक्शन असं लिहा, 109, 110 आणि 111. हे 3 पेजेस तुम्ही रीड कराल. ठीक आहे. पण मी एवढंच नाही घेणार आहे फक्त, कारण हे फ्रिक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला पुढं पूर्ण फिजिक्समध्ये लागतं कुठं ना कुठे. समजतं. त्यामुळे फाउंडेशन लेवलचं घेईन, जे तुम्हाला 11वीत गरजेचं पडेल. आणि नंतर मला जर वाटलं की बाबा तुमची लेवल अजून थोडी वाटली, तर 3-4 महिन्यानंतर अजून फ्रिक्शनचे ब्लॉक ऑन ब्लॉक वाले क्वेश्चन्स वगैरे आपण क्लासरूममध्ये ऑफलाईनमध्ये करू. त्यावेळी तुम्हाला तेवढं टेन्शन येणार नाही. कळलं. सो राईट डाऊन फ्रिक्शन. नवीन टायटल लिहा, फ्रिक्शन. ओके. फ्रिक्शन काय करतं रे, काय करतं फ्रिक्शन. द मोशन. ओके. भरपूर काय काय करतं. चपला झिजवतं, आपल्याला चालण्याला मदत करतं. अजून ऐक नाही, डेली लाईफ फ्रिक्शन नसतं तर तुम्ही आता सध्या सर्व्हाइव्ह करत असता का. एक सिंपल प्रश्न आहे माझा. फ्रिक्शन चांगलं आहे का वाईट आहे, एवढं सांगा मला. चांगलंय. चांगलं आहे. मोस्ट ऑफ द टाइम. मोशनला अपोज करतं ना ते, चांगलं कसं मग. चांगलं पण आहे वाईट पण आहे. मोस्ट ऑफ द टाइम चांगलं आहे, कधी कधी वाईट आहे. कधी वाईट नाही, आपल्यासारखं आहे की नाही, आपल्या स्वभावासारखं. कधी कधी फ्रिक्शन नसतं तर आपण जिवंत राहिलो असतो, जगलो माहित नाही. तुम्हाला चालणं जे आहे ना तुमचं, मी जे तुम्हाला कायम म्हणतो बघा, तुम्हाला मागे फोर्स लावून पुढे जायचं असतं. बरोबर. ऍक्शन तुम्ही ग्राउंडला दिली की ग्राउंड तुम्हाला रिॲक्शन देतात, त्याच्यामुळे वॉकिंग पॉसिबल असतं. ती जे तुम्ही ऍक्शन देता ना, ते फ्रिक्शन रूपी देता. सगळ्यात सिंपल. मग तुम्ही चालला नसता तर कुणाला भेटला नसता, आयुष्यात पुढे गेला नसता, भरपूर गोष्टी येते सगळे. ठीक आहे. सिम्पली फ्रिक्शन आहे तर आपण आहे, हे लक्षात ठेवा. फ्रिक्शन वाईट कसं आहे, तर तुमच्या मोशनला ते अपोज करतं.
बऱ्यापैकी विअर अँड टिअर होत असतं, किंवा समजा एरोप्लेन वगैरे उडतात त्यांना एअर फ्रिक्शन लागतं. फ्रिक्शन काय फक्त ग्राउंडवरचं नसतं, फ्रिक्शन भरपूर ठिकाणी. मी तुम्हाला एक साधी कन्सेप्ट सांगतो. समजा नदी जर तुम्ही बघितली तर नदीमध्ये कधी ऑब्झर्व केलंय का रे, मधलं पाणी जरा फास्ट पळत असतं आणि बाजूचं एकदम हळू. हो. हो सर. ओके. किंवा हे पण एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल, समजा डाबर हनी तुम्ही आणली आणि ती जर ओतायला बघितली तर हळू जाते की नाही गॅस. हो. पाणी तसं जात नाही, पाणी लगेच पडतं खाली. म्हणजे त्या लिक्विड्स मध्ये सुद्धा फ्रिक्शन असतं, त्यांचे लेयर्स जे असतात ना लिक्विडचे त्यांच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन असतं. एअर फ्रिक्शन म्हटलं, एअर फ्रिक्शन काय असू शकतं की एअर फ्रिक्शन भरपूर तुम्हाला फील येतोय ना एअर फ्रिक्शन म्हणजे काय आहे ते. मी आता एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला लक्षात येते. मग एअर फ्रिक्शन असेल, लिक्विड फ्रिक्शन असेल, हे आपण 12वीत शिकणार आहे. आत्ता सध्या आपल्याला जे शिकायचं आहे ते सॉलिड्स मधलं फ्रिक्शन शिकायचं आहे, आणि त्याला नॉर्मली फ्रिक्शन असं म्हणतात. लिक्विड मधल्या फ्रिक्शनला विस्कॉसिटी असं नाव आहे. हे नाव फक्त लक्षात ठेवा तुम्ही. का बोललेलो मी याच्या अगोदर कधी विस्कॉसिटी युनिट्स अँड मेजरमेंट हा कदाचित. नाव. ठीक आहे. हनी म्हटलं ना कुणीतरी, विस्कॉसिटी लक्षात ठेवायचं, त्यामुळे तेवढा वेळ लागतो त्याला खाली पडण्यासाठी. ठीक आहे. आता बघा फ्रिक्शन, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल घेतो, आपण केस स्टडीवरून समजून घेऊया. कम्प्लीट केस स्टडी करूया आणि त्यानंतर समजून की फ्रिक्शन काय असतं वगैरे. ठीक आहे. समजा तुमच्या घरात एक तिजोरी आहे किंवा असं कपाट आहे समजा, आणि त्याला ढकलायचं. ओके. हे ग्राउंडवर ठेवले, ऑब्विसली अंतराळी तर नसणार आहे. समजा दिस इज दी ग्राउंड. ठीक आहे. आता याचं वजन माहिती आहे सगळ्यांना, जोरात भरलं हे सगळं कम्प्लीट, आणि तरी पण 4-5 माणसं त्याला ढकलतायत, किंवा समजा तुम्ही एकटे ढकलताय, त्याला ढकलायला बघताय. मी जर समजा इकडं फोर्स लावला 10 न्यूटन. आता हा 10 न्यूटन फोर्स खूप कमी आहे बरं का रे. 1 किलोचा फोर्स आपण जनरली लावताना 2 ते 3 किलोचे फोर्स लावतो. कोणाला कानाखाली लावायचं असेल तर 7-8 किलोचा फोर्स असतो, हे तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये गेलो शिकाल. पण आता 1 किलो म्हणजे एकदम कमी आहे, समजते. मी 1 किलो फोर्स लावला किंवा हा 10 न्यूटनचा फोर्स लावला समजा, असा ब्लॉक हलेल का रे? नॉर्मल तुमचं परसेप्शन सांगा मला. नाही हलणार. मग व्हायब्रेट व्हायब्रेट नाही, व्हायब्रेटचं काय म्हणणं. बरं ठीक आहे, ठीक आहे. ऑसिलेट म्हणजे पुढं मागे. हे कपाट, अच्छा तू असं म्हणतोय का, हे असं असं वरच्यावर असं करतं ते. हा हो. हा, असं म्हण की मला वाटलं तर पुढे जाऊन माग, असं नाही ना तुझ्या डोक्यात काय तिथले. नाही नाही नाही. नाही तेच. ठीक आहे. टॉपल त्याला त्याला टॉपल म्हणतात ते, अशा वरच्यावर जरा असं होतं ते. आपण सध्या ट्रान्सलेशन मोशन असं ठरवूया. मी 10 न्यूटन फोर्स लावला, कपाट हलत नाही. हलत नाही याचा अर्थ कुठला तरी एक फोर्स त्या 10 न्यूटनला बॅलन्स करतो. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. ओके. कुठला फोर्स असेल? वेट असेल का? वेट त्या ब्लॉकचं वेट बॅलन्स करते का त्या 10 न्यूटनला? त्या ब्लॉकचं वेट कुठं लागतंय? डाऊनवर्ड लागतंय, आडवं लागतंय, कसं लागतंय? डाऊनवर्ड. मग त्या 10 न्यूटनला ते बॅलन्स करेल का? फ्रिक्शन आणि वेट नाही, वेटचा काही संबंध नाहीये. वेट व्हर्टिकल मध्ये, फ्रिक्शन आडवं लागतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा कॉन्टॅक्ट असतो त्यावेळी 2 टाईपचे फोर्स लागतात. एक कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर, काय म्हणतो रे त्याला आपण ड्रॉ केलंय त्याला भरपूर, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन. आणि अजून एक असतो कॉन्टॅक्ट फोर्स, तो पॅरल असतो, त्याला काय म्हणतो आपण? फ्रिक्शन. फ्रिक्शन. समजलं? आता जर ह्या ग्राउंडने या ब्लॉकला बघितलं तर ब्लॉक पुढे जायला बघतोय, पण त्याला ग्राउंडला जाऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे ग्राउंड काय करणार? ह्या दिशेला फोर्स लावेल की नाही अपोजिट? सांगा. हो. ओके. आणि ब्लॉक हलत नाहीये याचा अर्थ किती फोर्स लावत असेल रे फ्रिक्शन? 10 न्यूटन. येस. अरे कळतंय का सगळ्यांना? हो. ओके. हे समजून घ्या बरं का. मी इकडच्या दिशेला असं खेचतोय असं लावतो समजा, म्हणजे तुम्हाला तिकडे मी असं वाढवू शकतो. मी समजा म्हटलं आता हलत नाही ना, अजून 10 न्यूटन फोर्स लावतो समजा, याच्यामध्ये ऍड केला. आता 20 न्यूटन फोर्सवर हलेल का रे ते कपाट? विचार करा. नाही, बरोबर. म्हणजे ह्या फ्रिक्शननं स्वतःला काय केलं? अजून बॅलन्स केलं की नाही 10 न्यूटन? अरे कळलंय का? येस. फील येतोय का याचा? काय म्हणतोय मी? समजा मी 30 न्यूटन अप्लाय केला, म्हणजे अजून 10 न्यूटन एक्स्ट्रा. हे एक व्हाईट एरो म्हणजे 10 न्यूटन आहे असं समजा बरं का. तरी पण कपाट हलत नाहीये, म्हणजे काय? फ्रिक्शन स्वतःला बॅलन्स केलं की नाही अजून 10 न्यूटन अप्लाय करून? हो. कळतंय का तुम्हाला? फ्रिक्शन बॅलन्स करायला लागलंय. तुमच्या डेली लाईफचं एक्झाम्पल आहे. तुम्ही कशाला पण ढकलायला बघा, येस.
जर ते हलत नसेल त्याचा अर्थ काय, ग्राउंड तुमच्यावर तेवढाच अपोजिट फोर्स लावतोय ह्याच्यावर. लक्षात येते का, ह्या ब्लॉकवर. Yes, sir. समजतंय सगळ्यांना? ओके. आणि हे जे तुम्ही 10 न्यूटन फोर्स लावताय ही जर ऍक्शन असेल तर तुमच्यावर लागलेली रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन नव्हे. हे ग्राउंड ह्या त्या ब्लॉकवरच लागलेत, हे दोन्ही सुद्धा ह्या ब्लॉकवरच लागलेत. आता हे थोडंसं डोकं फिरवेल तुमचं, पण आता सध्या बेसिक लक्षात ठेवा. फ्रिक्शन बॅलन्स करतं, हे कळलं का सांगा मला सगळ्यांनी. मी अजून एक फोर्स लावला, अजून 10 न्यूटनचा फोर्स लावला, तरी पण ब्लॉक हलत नाहीये, म्हणजे हे 10 न्यूटन अजून बॅलन्स करते. पण आता त्या ग्राउंडची काहीतरी लायकी आहे रे, त्याच्यावर ते तुम्हाला बॅलन्स करू शकणार नाही. तुम्ही अजून 10 न्यूटन अप्लाय केला समजायचं. आता फ्रिक्शन म्हटलं बस मला सहन होत नाही, त्यानं इथं त्याचं लिमिट आहे समजा, हे तो ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अपोज करू शकत नाही. आलंय का लक्षात? Yes, sir. ओके, ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अपोज करू शकत नाही, म्हणजे हे त्याचं लिमिट आहे त्या फ्रिक्शनचं. ह्याच्यावर तुम्हाला अपोज करू शकत नाही. म्हणजे एक्स्ट्रा 10 न्यूटन आलंय, त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होईल की नाही ब्लॉकमध्ये. हो. सगळ्यांना कळलंय हे, कारण ह्याच्यात भरपूर गोष्टी तुम्ही शिकलाय बरं का. तुम्हाला आता फक्त नावं सांगितलेली नाही ती मी, पण आता तुम्हाला हळूहळू समजतील ते. सगळ्यांना केस कळाली आहे? एव्हरीवन? Yes, sir. तर हा, एकच करायचं होतं की ओके. जर ग्रॅव्हिटी नसेल तर फ्रिक्शन असून सुद्धा काही उपयोग नाही ना. हा, ते आपण ह्याच्यात बघूया आता. असं ऍक्च्युली ग्रॅव्हिटीचा प्रत्येक वेळेस उपयोग असतो असं नाही. ग्राउंडवर ठेवलेल्या गोष्टींसाठी म्हणू शकतोस तो मोस्टली. जनरली हा तेच या ह्याच्यात या एक्झाम्पल हा, ह्या एक्झाम्पलमध्ये हे सगळं होतंय ते ग्रॅव्हिटीमुळे होतंय. ग्रॅव्हिटी इज द कल्प्रिट, तुम्हाला नंतर लक्षात येईल. आता फक्त ग्रॅव्हिटी मी इथं डायरेक्टली दाखवत नाही, कारण ग्रॅव्हिटी लागते व्हर्टिकल खाली. आता मी फक्त होरिझॉन्टल फोर्सेस दाखवतोय. हे सगळ्यांना समजलं ना? हे जर ग्राउंड रफ असेल, तरच हे होणार आहे. नसेल तर जनरली तुम्ही 10 न्यूटनला सुद्धा त्या ब्लॉकला काय करू शकता, थोडं सरकवू शकता. सगळ्यांना समजलं हे खरंच? Yes, sir. ओके. Yes, sir. आता काय करतो मी, एक ग्राफ प्लॉट करतो. हा ग्राफ जनरली फ्रिक्शन शिकताना तुम्हाला शिकवला जातो. मी जनरली पहिल्यांदा ग्राफ घेत नाही, मी अगोदर एक कन्सेप्ट शिकवतो, तुम्हाला ते कळलेलं असतं मग बऱ्यापैकी. आता ह्या ग्राफमध्ये काय करतो मी, एक सेकंड इकडं ठेवतो, इथं माझा व्हिडिओ आहे ना. इथं व्हर्टिकल वाय ॲक्सिसवर समजा मी लिहिलं फ्रिक्शन, ग्राउंडनं अप्लाय केलेलं फ्रिक्शन, आणि इथं मी लिहितो अप्लाइड फोर्स, जो मी अप्लाय केला. आणि अप्लाइड फोर्स हा आपल्या हातात आहे, आपण किती पाहिजे तेवढा करू शकतो. मग असे 10 केला होता, मग 20 केला, मग 30, 40, 50, 60, 1000 हलकाला तर अजून करेल तो, भरपूर गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे हे माझ्या लिमिटमध्ये. फ्रिक्शनवर कोणाचा हक्क आहे रे, कुणामुळे लागतं फ्रिक्शन? अप्लाइड फोर्स. ग्राउंड. अरे नाही नाही नाही, बेसिक कॉमन सेन्स वापरा ना. फ्रिक्शन कुणामुळे लागलं? Gravity. ग्राउंड रफ आहे का स्मूथ आहे त्याच्यामुळे लागले नाही. हम्म. ओके, म्हणजे ही ग्राउंडची प्रॉपर्टी आहे ती, किंवा सरफेसची प्रॉपर्टी आहे. समजलं? मग ते सरफेसवर डिपेंड करणार नाही, अपोज करेल का नाही करणार ते. स्मूथ असेल तर नाही करणार, रफ असेल तर करेल, अजून रफ असेल तर अजून करेल ते. म्हणजे इथं लिमिट जे 40 न्यूटन आलं होतं, मे बी एखाद्या ग्राउंडचं खूपच रफ आहे समजा, त्याचं 60 येऊ शकतं. आहे की नाही रे, सांगा मला. हो, sir. ही कन्सेप्ट क्लिअर आहे ना? ह्यात फिजिक्स असं हे करू नका, प्युअर अंडरस्टँडिंग हे करून घ्या तुम्ही. म्हणजे काहीतरी शिकायचं आहे, म्हणजे आपल्या 11वी 12वीला वगैरे म्हणून करू नका तुम्ही, डेली लाईफचं एक्झाम्पल म्हणून शिकून घ्यायला. ठीक आहे. मग मी जेव्हा 0 न्यूटन फोर्स अप्लाय केला होता, म्हणजे मी अगोदर काय फोर्सच अप्लाय केला नव्हता, त्यावेळी फ्रिक्शन किती होतं रे, गेस करांचा? झिरोच असणार ना. जर मी अप्लाइड फोर्स 0 लावला, ते फ्रिक्शन मग उलटं पळतं का, मी फोर्स लावायच्या अगोदर मागे पळालं? होऊ शकत नाही ना असं. त्यामुळे माझा अप्लाइड फोर्स ज्यावेळी 0 होता, त्यावेळी फ्रिक्शन सुद्धा 0 होतं. माझा अप्लाइड फोर्स 10 झाला, फ्रिक्शन किती होतं त्यावेळेला? 10. 10. आता हे थोडस जवळ करतो काय इथं. सर मग हे हा, बोल की. अप्लाइड फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्शन असं म्हणू शकतो का? पण ते लिमिट पर्यंत, तेच सांगतोय मी आता. हे बघ, मग फ्रिक्शन 10 झालं, मी 20 फोर्स अप्लाय केला, फ्रिक्शननं पण स्वतःला ऍडजस्ट केलं की नाही स्वतःला? पोरांनो, कळतंय का तुम्हाला हे? हो. येस सर. Yes, sir. मग आपण 20 लावला, फ्रिक्शननं स्वतःला ऍडजस्ट केला. आपण 30 फोर्स लावला, फ्रिक्शननं परत स्वतःला ऍडजस्ट केलं 30ला.
आपण 40 अप्लाय केला, हे मी केस सांगतोय बरं का, प्रत्येक वेळी असं होतच असं नाही, मे बी लवकर ऍडजस्ट करेल, म्हणजे खूप नंतरपर्यंत ऍडजस्ट करू शकतं, काय बनवू शकतं. मी समजा 40 अप्लाय केला, फ्रिक्शननं तिथंपर्यंत सुद्धा हे केलं, आपल्याला काय केलं, ऍडजस्ट केलं. सगळ्यांना समजते मी काय करतोय हे, एव्हरीवन? हो Yes, सर. sir. Yes, sir. मग जर मी इथं पॉइंट्स प्लॉट करत गेलो समजा, तर मला एक स्ट्रेट लाईन मिळेल की नाही रे, पासिंग थ्रू ओरिजिन? यस. Oh. Yes. बरोबर. ओके. पण ही अशी पुढे Yes. चालत राहील का सांगा मला? यस. नाही. No. एका लिमिट पर्यंत जाईल की नाही फक्त? ओके. हो तर सर. हे समजा इथं ह्याला मी म्हणतो लिमिट. नंतर मी यांची नावं सांगतो तुम्हाला, हे लिमिट म्हणजे काय असतं वगैरे सगळ्या गोष्टी. पण पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्या. ह्या लिमिट पर्यंत थांबलं. त्यानंतर मी 50 जरी फोर्स अप्लाय केला तरी फ्रिक्शन इथंच आहे, 40च आहे. मी 60 जरी अप्लाय केला तरी फ्रिक्शन 40च आहे. मी 70 जरी अप्लाय केला तरी फ्रिक्शन काय 40च आहे. म्हणजे जेवढा काय एक्स्ट्रा फोर्स मी लावतोय तो सगळ्या ऍक्सेलरेशन मध्ये दिसतोय. आणि ऍक्सेलरेशन माझ्या ग्राफवर मला दाखवता येत नाही, मी फक्त फ्रिक्शन आणि अप्लाइड फोर्स दाखवू शकतो. सगळ्यांना समजलं हे 100%? हो सर. ओके. हो. Oh. लॉजिक लक्षात आलंय? तर हे जे असतं की नाही, हे ह्याला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन, समजा लिमिटिंग फ्रिक्शन 40 न्यूटन असेल फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही अप्लाय केलेला फोर्स 50 असेल, तर अप्लाइड फोर्स इज ग्रेटर दॅन लिमिटिंग फ्रिक्शन. त्यामुळे मोशन सुरू होतं की नाही तिथून पुढं, सांगा मला? Yes. Yes. म्हणजे ही बाउंड्री आहे, ही जी फ्रिक्शन आहे की नाही ही बाउंड्री आहे. काय सांगते ती? तुम्ही जर त्याच्यापेक्षा जास्त गेला तर बॉडी मोशन मध्ये येणार, तुम्ही जर त्याच्यापेक्षा कमी असाल तर बॉडी रेस्ट मध्ये राहणार. सांगा मला, एम आय करेक्ट ऑर रॉंग? Yes. ओके. Yes. आणि रेस्ट जे असतं त्याला तुम्ही स्टेशनरी सुद्धा म्हणू शकता. त्यामुळं इथं जे हे फ्रिक्शन असतं की नाही, जे तुम्हाला स्वतःला बॅलन्स करतंय, म्हणजे अप टू लिमिटिंग फ्रिक्शन, त्याला एक स्पेशल नाव आहे, कॉल्ड ॲज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी, म्हणजे स्टेशनरी असताना लागलेलं फ्रिक्शन. सगळ्यांना फील आलं स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय? म्हणजे जेवढं फ्रिक्शन तुमचं ब्लॉकवर लागत होतं जोपर्यंत बॉडी रेस्टमध्ये होती, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक फ्रिक्शन. एव्हरीबडी गॉट दिस 100%? Yes sir. Oh. ओके. मग स्टॅटिक फ्रिक्शन वाढत वाढत ऍडजस्ट करत करत तुम्हाला एका लिमिट पर्यंत गेलं, त्याला आपण म्हटलं लिमिटिंग फ्रिक्शन. आणि त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही जास्त फोर्स लावला की ती कशात आलं, मोशन मध्ये आलं. सगळ्यांना समजलंय? हो सर. Oh. एकदा हो. एकदा स्वतःला 10-15 सेकंद द्या आणि हा ग्राफ समजून घ्या काय. हा ग्राफ नंतर मी रिअलिस्टिक ग्राफ कसा असतो ते पण सांगतो, पण आता ह्या केससाठी समजून घ्या. ठीक आहे. आणि पाठ नाही करायचं, काय समजून घ्यायचं फक्त, कारण समजलं तरच अप्लाय करता येणार आहे तुम्हाला. ह्याला रटला तर काही उपयोग नाही याचा, मग काय ते इट विल बी अनदर चॅप्टर, अप्लाय नाही करता येणार त्याला दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये. सर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे रेस्ट मध्ये असतं तेव्हा? हा, रेस्ट मध्ये असताना ग्राउंडनं किती फ्रिक्शन लावले ब्लॉकवर, आणि ते हा. स्वतःला ऍडजस्ट करू शकतं. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू फिक्स नसते, तुम्ही जेवढं अप्लाय कराल तेवढं ते बॅलन्स करतं. तुम्ही 30 लावला ते 30 लावतं, तुम्ही 10 लावला ते 10 लावतं, त्याची फिक्स नसते व्हॅल्यू, म्हणून तो तिरका दिसतोय ना असा. तुम्ही म्हणाल ते, तुम्ही 27.5 म्हटला, हा. स्टॅटिक सुद्धा 27.5. कळतंय का? हो सर. म्हणजे एखादी वस्तू हलवताना आपल्याला फोर्स पण अप्लाय करायला लागतो आणि फ्रिक्शन पण एक पॉइंट आहे जो कन्सिडर करावा लागतो. म्हणजे तो असं म्हणतोय का की समजा मी इथं काहीतरी, हा माऊस आहे समजा, असा हा ठेवलाय, या माऊसला ढकलताना मी काहीतरी फोर्स अप्लाय केला, जर सरकला तर मी लावलेला फोर्स त्या लिमिट पेक्षा जास्त आहे, असं म्हणायचं तुला? हा. हा बरोबर. हो. हे बॉडी मोशन मध्ये याचा अर्थ काय रे? तुम्ही जो फोर्स लावलाय तो लिमिट पेक्षा जास्त आहे. जर बॉडी हल्ली नाही तर तुम्ही जो फोर्स लावला तो सफिशियंट नाहीये लिमिटला क्रॉस करण्यासाठी. कळलंय सगळ्यांना? हो. Yes sir. ओके. हे अंडरस्टँडिंग ठेवा तुम्ही. आता थोड्याशा डेफिनेशन्स लिहा, नुसतं तुम्हाला तुमच्यावर ढकलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या म्हणून तुम्हाला लिहून देतो मी प्रॉपरली. राईट डाऊन. पहिलं फ्रिक्शन. ओके. याला शॉर्ट मध्ये लिहा. इट इज अ फोर्स ऑफर्ड बाय surfaces in contact
कधी कधी बघा फ्रिक्शन नेहमीच असतं बरं का, जिथं जिथं कॉन्टॅक्ट आलं तरी फ्रिक्शन असतं, पण कधी कधी तुम्हाला स्मूथ असा शब्द वापरला की फ्रिक्शनला पकडायचं नाही, रफ म्हणला की फ्रिक्शनला पकडायचं. ॲज सिम्पल ॲज दॅट. फ्रिक्शन इज निग्लिजिबल. हे फिजिक्सचे क्वेश्चन सोडवताना रिअल लाईफमध्ये फ्रिक्शन निग्लिजिबल प्रत्येक वेळी असतंच असं नाही. समजते सगळ्यांना? फक्त त्या प्रॉब्लेमला सिम्पल करण्यासाठी आपण फिजिक्समध्ये क्वेश्चन सोडवताना काय म्हणतो, फ्रिक्शन इज निग्लिजिबल. मध्ये एक व्हिडिओ आला होता, तुम्हाला माहिती आहे का तो? एक फुटबॉल प्लेअर असतो, तो गोल मारतो आणि गोल जातो आणि त्यानंतर तो पूर्ण ग्राउंडवर घसरत असतो बघा. बघितले का तुम्ही व्हिडिओ? हो सर. बघितलं. त्या व्हिडिओला वर कॅप्शन होतं, व्हेन युअर टीचर सेज फ्रिक्शन इज निग्लिजिबल. समजतंय का? जोकच नाही कळाला. समजलं का काय Yes, sir. म्हटलं? ठीक आहे, तर तो जोक होता. सर फ्रिक्शन इज निग्लिजिबल. ऍक्च्युअली तसं नसतं, असतं फ्रिक्शनला काहीतरी काहीतरी, पण क्वेश्चनला थोडं इझी बनवण्यासाठी आपण फ्रिक्शनला काढून टाकतो तिथं. ठीक आहे. इट इज अ फोर्स ऑफर्ड बाय surface in contact such that it opposes पहिलं पॉसिबल मोशन, लाईक नाव आहे रे एनसीईआरटी मध्ये, बट ठीक आहे, पॉसिबल मोशन. आणि दुसरं लिहा रिलेटिव्ह मोशन. हे 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 इथं त्याला एक भारी नाव आहे एनसीईआरटीच्या बुकमध्ये, मला ते आठवत नाही ऍक्च्युली. सर रिलेटिव्ह मोशनला ते कसं अपोज करणार काय आलं नाही. नाही सांगतो, ते अजून मी तुम्हाला शिकवायचं आहे, कायनेटिक फ्रिक्शन वगैरे. आय विल टेल यू. पॉसिबल मोशन काय असतं ते पण सांगतो. हे फक्त लिहून घ्या, आता तुम्हाला नाही कळणार, या दोन्ही कन्सेप्ट नाही कळणार तुम्हाला प्रॉपरली. डोंट वरी. ठीक आहे. पहिली मे बी थोडी कळाली पण असेल या वरच्या केसवरून, की बाबा त्याचं पॉसिबल मोशन ह्या दिशेला होतं, त्यामुळे फ्रिक्शन इकडे लावता येते. ओके, त्याच्यावर चांगली प्रॅक्टिस करून घेऊन तुमची, डोंट वरी. फक्त आता हे दोन्ही पॉईंट्स असू देत तुमच्याकडे. ठीक आहे. फ्रिक्शन फक्त मोशनला अपोज करत नाही, ते पॉसिबल मोशनला आणि रिलेटिव्ह मोशनला अपोज करतं, असं लिहून ठेवा फक्त. पण एवढं कळलं का ते अपोज करतं बेसिक? हो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा, टाइप्स ऑफ फ्रिक्शन. नवीन पेजवरच बघूया आपण नाहीतरी. ठीक आहे. यार ह्याचं नाव काय होतं? पॉसिबल मोशन. ठीक आहे, लिहून घ्या, मी शोधून तुम्हाला सांगतो. नाव भारी आहे त्याला, काहीतरी आठवण झाले. नेक्स्ट पॉईंटला टाइप्स ऑफ फ्रिक्शन. ओके, राईट डाऊन. नेक्स्ट पॉईंट, टाइप्स ऑफ फ्रिक्शन. 3 टाईप आहेत. ओके, ऍक्च्युली 4 आहेत, पण चौथ्याचा एवढा आपण आत्ता वापर करत नाही. तुम्ही इंजिनिअरिंगला गेल्यावर करता तो. रोलिंग फ्रिक्शन म्हणतात त्याला. त्याचा फक्त फील घेऊया आपण, आणि त्याच्यावर काही न्यूमेरिकल्स येत नसतात. राईट डाऊन. द फर्स्ट, स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन मी असं लिहून देणार नाही बरं का तुम्हाला, इट इज द फ्रिक्शन ऑफर्ड बाय द सरफेस वेन द बॉडी इज ॲट रेस्ट वगैरे. सिम्पली शॉर्टमध्ये लिहायचं, तुम्ही पण असंच लिहा. ओके, फ्रिक्शन व्हेन बॉडी इज ॲट रेस्ट. सगळ्यांना हे कळलंय? मगाच्या एक्झाम्पलवरून अंदाज लावू शकता याचा. स्टॅटिक फ्रिक्शन. पोरांनो, ब्लॉक हलत नव्हता त्यावेळी कुठलं फ्रिक्शन लागत होतं त्याच्यावर? स्टॅटिक फ्रिक्शन. याच्यात पॉइंट्स लिहा. पहिला पॉइंट, इट इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स किंवा सेल्फ ॲडजस्टिंग फ्रिक्शन असं म्हणा. करत होता का नाही आपल्याला स्वतःला बॅलन्स करत होता का नाही तो? 10ला 10, 20ला 20, 30ला 30, बरोबर? ओके, सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. आणि इथं लिहा अप टू सर्टन लिमिट. अप टू सर्टन मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम लिमिट. ठीक आहे, असं लिहा. स्टॅटिक फ्रिक्शन. फ्रिक्शनचा सिम्बॉल काय असतो बघा, स्मॉल एफ. ठीक आहे, फ्रिक्शन जनरली जिथं दिसेल तुम्हाला स्मॉल एफ दिसेल, आणि एफ एस सफिक्स एस लिहिला, याचा अर्थ काय, स्टॅटिक फ्रिक्शन आहे. एफ एस इज इक्वल टू एफ, त्याला आपण म्हणायचं अप्लाइड फोर्स. कळलं का? तुम्ही 10 न्यूटन लावला की 10 न्यूटन, 20 न्यूटन लावला की 20 न्यूटन. कळले सगळ्यांना हे दोन्ही पॉइंट्स? ओके. त्यानंतर सेकंड लिहा, लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन.
इथं लिहा. It is the maximum. It is the maximum static friction. It is the maximum static friction offered by surfaces in contact. प्रॉपरली लिहून देतोय का गरजेचं, हे खूप इम्पॉर्टंट. 99% जे क्वेश्चन तुम्ही फ्रिक्शनचे सोडवाल फिजिक्समध्ये कुठेही पुढे कुठल्याही क्वेश्चनमध्ये ते लिमिटिंग फ्रिक्शनवर असतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याला स्टार करून ठेवा. ओके, लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन the normal reaction between the surfaces surfaceला असं लिहितात माहिती आहे ना शॉर्ट मध्ये. ओके, तुम्ही शाळेमध्ये कधी ही एक्सपेरिमेंट केली आहे का माहित नाही, मी तुम्हाला इमॅजिनेशन करायला लावतो, थोडा विचार करायला. समजा एक ब्लॉक आहे काय असा, हे लिहून झालं का सगळ्यांचं? हो सर. हे समजा एक ब्लॉक आहे, याला एक रबर बांधलाय, समजा असा रबर बँड समजून घ्या काय थोडासा. आणि इथं मी हा 0 मार्क ठेवलाय, समजा स्केल ठेवली अशी 0 मार्क. आता मी काय केलं, ह्या रबरला खेचला, समजा हा रबर एवढा स्ट्रेच झाला आणि त्यावेळी ह्याचं मोशन सुरू झालं. समजा हे 1 सेंटीमीटरला असं रबरला थोडा खेचला आणि लगेच सटकलं ते पुढं. मग मी म्हणू शकतो की नाही रे, जेव्हा जे त्या रबरमुळे जे काही स्ट्रेचिंग फोर्स तयार झाला असेल त्यानं लिमिट व्हॅल्यू क्रॉस केली असेल, सांगा मला. येस ऑर नो? हो. ओके, येस. एक्सपेरिमेंट करता का? काय ते रिपीट करता का एक्सपेरिमेंट? ही ब्लॉक आहे समज, ह्याचं काय, ह्याचं मास काहीतरी अमाऊंट पकडूया आपण. ह्याला मी समज हे ब्लू कलरचं म्हणजे इनिशियल रबर बँड आहे समज, त्याला स्ट्रेच नाही केलं आणि त्याचा एंड मी 0 सेंटीमीटरवर ठेवला. ओके, आता त्या रबर बँडला थोडंसं स्ट्रेच केलं 1 सेंटीमीटर आणि लगेच तो ब्लॉक सटकला पुढं. समजलं? म्हणजे ह्याच्या खालचं कव्हर जे आहे ते रफ आहे समज. म्हणजे मी जो फोर्स अप्लाय केला रबर बँडवर, तोच रबर बँडनं स्ट्रेचिंग फोर्स म्हणून त्या ब्लॉकवर अप्लाय केला आणि तो फोर्स लिमिट पेक्षा जास्त आहे म्हणून तो ब्लॉक पुढे सरकला नाही, सांग मला. हो सर. ओके, आता समजा ह्याच्यावर मी अजून एक काय ते, म्हणजे तो रबर बँड तुटणार का? नाही नाही तुटणार नाही, स्ट्रेच झाला रे, तुटेल कशाला तो रबर बँड बघ सिंपल. तू इमॅजिन कर, त्या ब्लॉकला रबर लावलाय, त्या रबरला थोडा खेचला मी खेचूपर्यंत काय होतं, ते स्टॅटिक फ्रिक्शन अपोज करत होतं मला. थोडासा अजून जरा खेचल्यावर ते स्ट्रेचिंग झाल्यामुळं त्या ब्लॉकला सुद्धा त्याने खेचलं, म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त झालं ते आणि ते पुढं आलं. ते रबर तुटला नाही, ब्लॉक पण त्यासोबत पुढे गेला रे. समजलं सर, मला वाटलं की ब्लॉक पुढे म्हणजे ते ब्लॉकच्या लेफ्ट साइडला जाणार. नाही 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 नाही, कळलं ना तुला आता मी काय म्हणायचं ते. समजा ह्याच्यावर मी अजून एक ब्लॉक ठेवला M2, तर आता काय झालं, ह्या रबर बँडला अजून थोडंसं जास्त मला स्ट्रेच करावं लागलं. समजतंय का, फील येतोय का तुम्हाला? समजा 3 सेंटीमीटरला त्याला स्ट्रेच करावं लागलं. ह्याच्यावर अजून काहीतरी ठेवलं समजा मी, अजून थोडंसं याला स्ट्रेच जास्त करावं लागलं तुम्हाला. मी ही एक्सपेरिमेंट तुमच्याकडून करून घेत नाहीये, पण तुम्हाला याचं एक्झॅक्टली कळतंय का, हे फील येतोय का याचा काय नेमकं सुरू आहे ते? हो कळतंय. ओके, येस सर. म्हणजे ब्लॉक मूव्ह कधी होतोय रे, ही सिस्टम मूव्ह कधी होते, ज्यावेळी लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त फोर्स लावतोय. आणि जेव्हा जेव्हा मी त्याच्यावर वेट ऍड करत जातोय, लिमिटिंग फ्रिक्शन वाढत जाते की नाही, लिमिट वाढत निघाले की नाही. हो. ओके, हो. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. आणि एक काम करा, रिलॉग इन करा, मी तुम्हाला सांगेन याचा एक्झाम, म्हणजे ह्याची थेअरी लिहून देतो मी तुम्हाला. रिलॉग इन.
हर्ष, मी कॉलेज स्टुडंट वाटतोय का रे आता? टीचर कमी आहे. मला सकाळी एक स्टुडंट म्हणला माझा फाउंडेशनचा. ए, आवाज आला का माझा? हो हो. सर. मला तुम्ही सिरियसली घ्याल का नाही हे मला माहित नाही, त्यामुळे विचारलं मी. ठीक आहे, तरी पण सिरियसली घ्या काय. हे सगळ्यांना समजलंय. ब्लॉक मूव्ह कधी करणार? पहिली गोष्ट, ब्लॉक मूव्ह कधी करणार? ज्यावेळी माझा लावलेला फोर्स हा लिमिटपेक्षा जास्त असेल. आणि आता प्रत्येक वेळी मगाशी एवढ्यात तर ऐकत होता ब्लॉक, एवढ्या फोर्समध्ये 1 सेंटीमीटरला स्टेच केल्यावर. हे रबर बँडचं एक्झाम्पल का घेतलं तुम्हाला ते लक्षात येण्यासाठी, लिमिट वाढत निघाले हे. ठीक आहे, नाहीतर बाकीचं कुठलं पण सांगितलं असतं मी तुम्हाला एक्झाम्पल. हे एक्सपेरिमेंटल आहे. हा एक्सपेरिमेंटल ॲप्टिट्यूड तुमचा चांगला असला पाहिजे. समजतंय? इथं 11वी बरोबर तर नुसती थिअरी वगैरे न्यूमेरिकल सोडवत आहे, पण पुढे जाऊन तुम्हाला हँड्स ऑन एक्सपेरिमेंट करायचे, त्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं. सर यात मग टेन्शन कन्सिडर करायचं टेन्शन. हा, ते टेन्शनमुळेच खेचला होतोय ना पुढे तो. हा. हे लक्षात आलं हा. का सगळ्यांना? हे हो. Yes, sir. ओके. म्हणजे इथं इथं जे मी म्हटलंय, आणि हे वेट म्हणजे काय रे? जेवढं जास्त वेट तेवढी जास्त नॉर्मल रिएक्शन असेल की नाही ग्राउंडची? सांगा. हो. ओके, म्हणून इथं मी पॉइंट लिहून दिलाय, लिमिटिंग फ्रिक्शन डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिएक्शन. सगळ्यांना पटलं? हे पचलं, समजलं सगळ्यांना? एव्हरीवन? हो सर. ओके. त्यामुळे इथं असं लिहायचं, आणि लिमिटिंग फ्रिक्शनचा एक सिम्बॉल आहे असा FL म्हणून. ठीक आहे. सो लिमिटिंग फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. हे लिहा. लिमिटिंग फ्रिक्शन इज डायरेक्टली, जेवढी जास्त नॉर्मल रिएक्शन तेवढं जास्त लिमिटिंग फ्रिक्शन, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्याला असं लिहिलं जातं, लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू, एक कॉन्स्टंट आणतो, त्या कॉन्स्टंट तुम्ही आता आयुष्यात पहिल्यांदा बघताय, पण हा भरपूरदा बघणार आहे याच्या पुढे, म्यू एन. कळलं का? जसं आपण के कॉन्स्टंट लिहितो नाही प्रपोर्शनली साईन हटवण्यासाठी, तसा इथे एक कॉन्स्टंट लिहिला. या कॉन्स्टंटला वाचायचं असं म्यू, म्यू म्हणायचं याला, MUE. वाचा बघू याला, कसं वाचणार याला? म्यू. कळलं? साक्षर आहे ना सगळे? वाचता येतं ना सगळ्यांना? म्यू. कळलं? Yes, sir. ठीक आहे. असे भरपूर सिम्बॉल आहेत, आपण उदाहरण घेतले लॅटिन मधून. असा जो आहे त्याला न्यू म्हणतात, असा जो आहे त्याला गॅमा म्हणतात. हे भरपूर आहे, अल्फा बीटा गॅमा सगळं सगळं भरपूर आहे. ठीक आहे. ह्याला म्यू म्हणायचं, म्यू. हा सिम्बॉल जो आहे त्याला म्यू म्हणायचा. आणि इथं जो त्याला वापरलाय, हे ह्याला कसं हे म्यू म्हणजे काय बघा, इट इज कोइफिशियंट. ह्याला म्हणायचं काय बघा, कोइफिशियंट ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन, किंवा लिमिटिंग नका म्हणू, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन याच्यावर न्यूमेरिकल घेईन, त्याशिवाय तुम्हाला 100% कळणार नाही या कन्सेप्ट, म्हणजे डोक्यात बसणार नाही. आता सध्या एक एक पॉईंट क्लिअर करत चालू तुम्ही. हा एक कॉन्स्टंट आहे, आणि हा सरफेसच्या प्रॉपर्टीवर डिपेंड करतो. डिपेंड्स ऑन सरफेस प्रॉपर्टीज. म्हणजे जेवढा रफ सरफेस तेवढं म्यूची व्हॅल्यू जास्त. सरफेस प्रॉपर्टीज आम्हाला म्हणजे पारीचा शेवटचा प्रोजेक्ट जो मी केला होता माझा, तो कसा होता माहिती आहे का? इंजिन होतं फोर्डचं. हे समजून घ्या. आता इंजिन असं ओबडधोबड दिसत असतं, समजून घ्या काय. त्याच्यामध्ये ते कधी शाफ्ट वगैरे असले शब्द ऐकलेत का रे तुम्ही? असे 2 शाफ्ट होते. तर शाफ्ट तिथं इंजिनला जिथं कनेक्ट करायचे असतात ना, ते शाफ्ट फिरले पाहिजे, इंजिन तसं राहिलं पाहिजे. त्यामुळे ते बेरिंग टाकलेलं असतं. बेरिंग असं काय ऐकलंय तुम्ही आजपर्यंत? बॉल बेरिंग. बॉल बेरिंग. हो. ते बॉल बेरिंग जे असतात ना, ते कसे असतात बघा, समजून घ्या. असा गोल असतो, त्याच्यात एक छोटा गोल असतो, आणि इथं छोटे छोटे मणी असतात. असं एकत्र बघितलं असेल सायकलमध्ये वगैरे तुम्ही. ओके. हो. पण एवढं क्लीन नसतं ते, 2-3 लेयर्स असतात ते, कारण ते इंजिन मध्ये वापरायचं आपल्याला. पण समजून घ्या, हा बाहेरचा जो पार्ट आहे तो फिक्स राहिला पाहिजे इंजिन मध्ये, आणि आतला पार्ट रोटेट झाला पाहिजे. कळतंय का रे तुम्हाला? तरच शाफ्ट फिरेल ना असा. हो. ओके.
मग हा फिक्स करण्यासाठी इंजिन मध्ये असं घुसवावं लागतं त्याला, खूप जोरात असा फोर्स लावून. 6 टनाचा फोर्स म्हणजे 6000 किलो. मी जो डिझाईन केला होता तो 6000 टन म्हणजे किती होतं रे? 60,000 न्यूटन. इमॅजिन करताय का तुम्ही जरा? हो. मेटल मध्ये दुसरं मेटल घुसवायचं आहे, लक्षात ठेवा. कळतंय का? मेटल मध्ये दुसरं मेटल. हे जी केस असते ती अल्युमिनियमची असते आणि हे जे बेअरिंग असतं ते ह्याचं असतं, स्टीलचं असतं. मग स्टील जेव्हा अल्युमिनियम मध्ये घुसवता त्यावेळी कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो असतो तो 0.6 असतो. म्हणजे थोडे व्हॅल्यूज आहेत ते फिक्स ठरलेले आहेत थोड्याशा. ओके, म्हणजे इथं तुम्हाला दिले असतील याच्यामध्ये बघा, इथं हे तुम्ही नंतर वाचताना लक्षात येईल. इथं आहे बघा, कॉपर ऑन स्टील 0.5, अल्युमिनियम ऑन स्टील 0.6. म्हणजे स्टील अल्युमिनियम घुसवा किंवा अल्युमिनियम स्टील मध्ये घुसवा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तोच असणार 0.6 म्हणून. लक्षात येते सगळ्यांना? हो. ओके, म्हणजे तुम्ही जे डेली लाईफ मध्ये शिकताय ना ते पुढे जाऊन कुठे तर अप्लाय करू पण शकाल जर तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे गेला तर. त्यासाठी तुम्हाला हे मी सांगितलं. ओके, आणि हे असं सांगितल्यामुळे जरा जास्त लक्षात राहतं, त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला. बाकी काही नाही, शो ऑफ वगैरे काही नाहीये, कनेक्ट तरी कराल किमान त्याला. ओके, तर सगळ्यांना समजलं का म्यू काय असतो? एव्हरीवन बेसिक फील आलाय म्यूचा? Yes, sir. ओके, ठीक आहे. आणि ह्या म्यूच्या व्हॅल्यू थोड्या ठरलेल्या असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला दाखवलं, जनरली म्यूची व्हॅल्यू जी आता तुम्हाला ग्राउंडवर वगैरे दिसेल, म्हणजे ग्राउंडवर ब्लॉक ठेवलाय वगैरे, जनरली 0.3 0.4. पाठ नका करू, तुम्हाला दिलेला असतो तो. डोंट वरी, तो तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे, याला म्यू एस असं म्हणा, स्टॅटिक म्हणतोय ना आपण. कळलंय सगळ्यांना इथंपर्यंत? ही टाईप कळली आहे का रे एव्हरीवन लिमिटिंग फ्रिक्शनचं? हो. ओके, Yes, sir. आता थोडंसं काय करू आपण, जी कन्सेप्ट शिकलो ना त्याच्यावर थोडंसं न्यूमेरिकल अनालिसिस करू. समजा लिहा नेक्स्ट वन, प्रॅक्टिस, लिमिटिंग फ्रिक्शनची प्रॅक्टिस. आणि त्यानंतर शेवटचा टाईप बघूया आपण, ज्यावेळी ब्लॉक मुव्हिंग मध्ये असतो त्यावेळी काय होतं. ठीक आहे, प्रॅक्टिस. पहिला एक्झाम्पल, समजा हे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर एक ब्लॉक ठेवलाय समजा असं, ह्याचं वजन आहे 10 किलो. ओके, हे ग्राउंड जे आहे ते रफ आहे. स्मूथ असतं तर काय प्रॉब्लेम नव्हता, रफ आहे. आणि त्याचा जो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे इट इज गिवन ॲट 0.2. गिवन असतो तुम्हाला, त्यामुळे काय पाठ करायची वगैरे गरज नाहीये. ठीक आहे, मला इथं मिनिमम किती फोर्स लावावा लागेल त्याला मूव्ह करण्यासाठी, असा क्वेश्चन समजा तुम्हाला विचारला. फ्रिक्शनचा सगळ्यात सोपा क्वेश्चन तुम्हाला तर मी सांगतो आणि तो सोडवून पण दाखवतो, डोंट वरी. ठीक आहे, पण क्वेश्चन पहिल्यांदा कळलंय का सांगा मला सगळ्यांना? हो, कळाला. मिनिमम फोर्स टू मूव्ह द ब्लॉक. ब्लॉक मूव्ह कधी होईल रे? काय क्रॉस झाल्यावर? कशाला तर क्रॉस लिमिटिंग. लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग. सगळ्यांना समजलंय काय एव्हरीवन? हो, सर. ओके, मग लिमिटिंग, पहिल्यांदा तुम्ही याचं लिमिटिंग फ्रिक्शन काढाल. हे लिमिटिंग फ्रिक्शन जनरली फिक्स असतं, लिमिट फिक्स ठरलेलं असतं. त्याच्यात फोर्स लावला तर त्याला बॅलन्स करतं, त्याच्यापेक्षा जास्त फोर्स लावला तर मोशन मध्ये येतं. सगळ्यांना फिक्स डोक्यात बसलंय एव्हरीवन? हो. लिमिटिंग sir. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो? म्यू एन. म्यू एन म्हणजे इथं म्यू एस इंटू एन. हे एस म्हणजे कोणाला काय असा प्रॉब्लेम म्हणजे असं किचकट वाटत नाही ना? एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. सिम्पली लिमिटिंग फ्रिक्शन हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे, फक्त सगळ्यात हायेस्ट व्हॅल्यू आहे त्याची. ओके, मग इथं जर ह्या ब्लॉकची जर तुम्ही एफबीडी काढली तर खाली एमजी फोर्स आहे आणि वर नॉर्मल रिएक्शन. मग इथं असं लिहू शकतो का रे एन इज इक्वल टू एमजी? सांगा मला. हो सर. ओके, हो. मास किती आहे? 10 किलो. जी ची व्हॅल्यू 10 घ्या, नॉर्मल रिएक्शन 100 न्यूटन येईल की नाही? सांगा. हो, सर. ओके, हो. मग लिमिटिंग फ्रिक्शन काय येईल बघा, म्यू ची व्हॅल्यू 0.2 त्यांनी दिलेली आहे इंटू 100. 20 येतं का रे? पोरांनो कळलंय का तुम्हाला हे? ओके, हो. त्यामुळे मिनिमम फोर्स जो आहे तो 20 न्यूटन प्लस एकदम छोटासा फोर्स होता, धक्का 20.01 असं म्हणा तुम्ही म्हटलं, नाहीतर जनरली याला 20 न्यूटन असं म्हणतात. काळजी नको. कळलंय का सगळ्यांना? ऍटलिस्ट एवढा. ह्यानं मोशन मध्ये येणार नाही, पण ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त लावला की तुमचा ब्लॉक मोशन मध्ये येणार. सगळ्यांना कळलंय ही व्हॅल्यू 100%? कसं काढायचं? Yes, sir. हो. हो.
ह्या एका क्वेश्चनवरून तुम्ही भरपूर गोष्टी शिकू शकता. पहिली गोष्ट लिमिट कळालं तुम्हाला. पण मी जर 20 न्यूटनचा फोर्स लावलाच नसता समजा याच्यावर, समजून घ्या बरं का काय म्हणतोय मी. समजा हा ब्लॉक आहे 10 kgचा, ग्राउंडवर ठेवलाय समजा, आणि इकडे मी समजा 10 न्यूटनचा फोर्स लावला असता. मी जो अप्लाय केलेला फोर्स आहे तो लिमिट पेक्षा जास्त आहे, कमी आहे का इक्वल आहे? कमी आहे. कमी आहे. म्हणजे अप्लाइड फोर्स इज लेस दॅन लिमिटिंग फ्रिक्शन. मग ब्लॉक मोशन मध्ये येईल का रे? नाही येणार. कशात असणार नाही. तो? कशात असणार? रेस्ट. स्टॅटिक रेस्ट मध्ये. फ्रिक्शन. रेस्ट मध्ये. Rest म्हणजे मध्ये. त्याच्यावर कुठलं फ्रिक्शन लागणार आहे? स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन. यस. स्टॅटिक फ्रिक्शन हे सेल्फ ऍडजस्टिंग असतं का फिक्स असतं? सेल्फ ऍडजस्टिंग. सेल्फ ऍडजस्टिंग. मग स्टॅटिक फ्रिक्शन 10 न्यूटन असेल की नाही? हो. मुलांना फ्रिक्शन काढा म्हटलं की डायरेक्ट 20 न्यूटन काढतात. तो फॉर्म्युला लिमिटिंगचा आहे. तुम्ही पहिल्यांदा स्टेप काय फॉलो कराल बघा. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं. सगळ्यांना न्यूमरिकल कळालंय 100%? हो. लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. तुम्हाला पटणार नाही पण मी तुम्हाला खूप इझी मध्ये घेतलंय बरं का. हे खूप किचकट पद्धतीने सुद्धा घेता येतं. तुम्ही जर आर्यंत वगैरे आता वाचायला बघितलं तर तुम्हाला एवढ्या लगेच कॅच नाही होणार ते. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा केस स्टडी घेतली, कारण तो इनविजिबल फोर्स आहे रे, दिसत नाही समोर, त्यामुळे किचकट वाटतं ते. येते का लक्षात? त्यामुळं हे बघा, समज कसं कसं काय काय समजलंय का बघा. हर्ष मला 5 मिनिटं अगोदर रिमाइंड करशील, ठीक आहे? हा ओके. चालेल. आता आता जास्त खेचत नाही मी. हे कायनेटिक फ्रिक्शन मी उद्याच घेईन तुमचं. आणि डीपीपी आज पाठवत नाही मी, आज रीडिंग कराल तुम्ही, ठीक आहे? सगळ्यांचं हे पाहिजे, रीडिंग करायचं. हे तुमच्यासाठी आता अवघड नाहीये, हे समजून घेणं इथल्या गोष्टी. या हे मायक्रोस्कोपिक जो आहे ना हा आस्पेक्ट तुम्ही उद्या जरा आज वाचून घ्याल, नंतर मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करेन हा काय म्हणतोय नेमका. पण जरा सेल्फ अंडरस्टँडिंगची जरा तयारी ठेवा थोडीशी. ओके. सर मग आता रीडिंग कशातून करायचं जास्त समजण्यासाठी, HCV का NCERT? HCV जास्त समजण्यासाठी म्हणत असेल HCV, ठीक आहे? कारण तुला त्याच्याशीच फ्रेंड झालायस ना तो HCV बुक सोबत. कोण कोण आर्यन झाला असेल होय. तर तुम्हाला जे इझी वाटतात ना ते बुक्स तुम्ही हे करा. मी फक्त म्हणतोय की ते समजल्यानंतर तुम्ही हे पण वाचून घ्या थोडंसं स्टेट बोर्ड मधलं, म्हणजे तुम्हाला वाटेल कनेक्टेड. लक्षात येतं? अरे पोरांनो, हो. कळलं सर. काय ना? हा, सर मध्ये खूपच कमी इन्फॉर्मेशन कशात? स्टेट बोर्डच्या आमच्या टेक्स्टबुक मध्ये. हो, भरपूर कमी आहे. म्हणून तर एवढं शिकवतोय सगळं. जर असतं तर मी त्यातलंच घेतलं असतं ना सगळं. आणि एनसीईआरटी मध्ये किती आहे? काय ते एनसीईआरटी मध्ये किती? एनसीईआरटी मध्ये सेपरेट चॅप्टर्स आहेत ते सगळे. ओके. एनसीईआरटी नका वाचू रे, मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन. तुम्ही जर 10वी पर्यंत एनसीईआरटी शिकला असाल तरच वाचा ते. कळलंय का? सीबीएसई जर तुमचं स्कूलिंग झालं असेल तरच तुम्ही एनसीईआरटी सोबत फ्रेंडली असाल, त्या लँग्वेज सोबत, ठीक आहे? एक्सक्यूज मी सर. हा, एक्सक्यूज. सर व्हिडिओ रेकॉर्ड करायलाय ना? करतोय काय टेन्शन. हा सर. हे सगळ्यांना कळलंय? ही कन्सेप्ट कळाली 100% एव्हरीवन? कळालं. कळालं. ओके. एक क्वेश्चन विचारू? चालेल. बघा, विचारा सर. समजा सेम क्वेश्चन घेतो मी असा. समजा 5 किलोचा एक ब्लॉक आहे, 10 किलोचा लहान आणि 5 किलोचा मोठा. काय चाललंय? ठीक आहे बघा, तो कापसाचा वगैरे असं समजा. म्यूची व्हॅल्यू समजा 0.3 दिली आहे, रफ आहे तो सरफेस. मी ह्याच्यावर समजा 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला, तर इथलं फ्रिक्शन किती असेल सांगा मला. क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? कळालं. सर तो आणि फॉर्म्युला आहे ना त्याचा, लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू इंटू एन. एन आणि हा एन फॉर्म्युलाच म्हणजे आहे mg ना? असणार इथं, बरोबर का? एन म्हणजे mg हो. असणार ना इथं. नेहमी असतं का रे एन म्हणजे mg? ब्लॉक तिरके ह्याच्यावर असतो. नाही, जेव्हा म्हणजे move- mg cos अल्फा, mg cos थीटा असतो की नाही? अरे सांगा मला. कारण मुलं आंधळ्यापणाने डायरेक्ट पाठ करतात सर म्यू mg डायरेक्ट फोर्स, असं नसतं प्रत्येक वेळी. इथं लकीली नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg, त्यामुळे झाले. कर बघू फ्रिक्शनचा फॉर्म्युला, करा सोडवा बघू, मी पण थोडी हेल्प करतो तुम्हाला.
लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय? हर्ष तू हेच म्हणत होता ना? हो हा, काय येणार आहे? किती दिलंय? 0.3 आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे mg असणार इथं, बरोबर? म्हणजे किती असणार? 50, बरोबर का रे? मग किती असणार आहे? 15 न्यूटन. पोरांना कळलं का? हो हो सर. हो सर. मी पॉइंट हो म्हणजे फ्रिक्शन हे 15 न्यूटन असणार? 15. सर. अबे, हो तुम्ही लावलेला कळालं फोर्स, तुम्ही लावलेला फोर्स लिमिट पेक्षा जास्त आहे का? नाही सर, कळालं. 5 न्यूटन. मग किती फोर्स लागणार? 5 न्यूटन. 5 न्यूटन. इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. कळलं? कन्फ्युजन कुठे आहे समजले सगळ्यांना? हो हो ह्यासाठी एवढ्या स्लोली शिकवली तुम्हाला. आणि तुम्ही किमान 10 वेळा चुकणार इथून पुढे ही कन्सेप्ट. लिहून ठेवा तुम्ही. आणि चुकणं नॅचरल आहे, घाबरू नका. फक्त ट्राय करायचं राहायचं त्याला. ठीक आहे? दिस इज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन. सो दिस अप्लाइड फोर्स इज लेस दॅन लिमिटिंग फ्रिक्शन. त्याच वेळेला स्टॅटिक फ्रिक्शन लागतं. ओके. एक सर तुम्ही क्वेश्चन कसा विचारलेला? मी प्रश्न विचारला होता, मी जर 5 न्यूटन फोर्स लावला तर इथं फ्रिक्शन किती असेल? तर मी लावलेला 5 न्यूटन फोर्स लिमिटपेक्षा कमी आहे की नाही? 15 पेक्षा. हो हो म्हणजे माझं फ्रिक्शन सुद्धा 5 न्यूटन असणार, कारण स्टॅटिक ऍडजस्टिंग फ्रिक्शन असणार ते. सगळ्यांना कळलंय हे न्यूमरिकल? एव्हरीवन? हो हो सर. म्हणजे तुम्ही जर सर म्हणला असता की हो, ते सर. रेस्ट मध्ये तो आपोआप आपण लिहू शकतो की 5 न्यूटन फ्रिक्शनल फोर्स आहे. हा. जर मिनिमम फोर्स विचारला सर 15 न्यूटन. मिनिमम किती लावायला पाहिजे मला? तर 15 न्यूटन लावायला पाहिजे. हे जर 20 न्यूटन असतं तर बॉडी मोशन मध्ये आली असती. हे समजलंय का सगळ्यांना? हे तर हो मग सर. फ्रिक्शन काढायची गरजच नाही ना, मग डायरेक्ट 5 न्यूटन फ्रिक्शन दिलं तर चालेल ना? पण तुला हे चेक करायला पाहिजे का नको? हे समजा 3 न्यूटन आलं असतं. हा सर. सर म्हणजे जो लिमिट असतो त्याचा खरा मिनिंग आहे की म्हणजे तो त्याच्यापेक्षा कमी झाला तर तो ऑब्जेक्ट मूव्ह होणार नाही, असंच ना? यस. आता कळलंय का रे सगळ्यांना? आता हे कळालं. हे चेक पॉइंट आहे हा. म्हणजे बाबा काय होतं हे समजून घेण्यासाठीचा चेक पॉइंट आहे. सगळ्यांना कळलं का? हे पहिल्यांदा तुम्हाला पहिली स्टेप काय असली पाहिजे न्यूमेरिकल सोडवताना? लिमिटिंग फ्रिक्शन काढायचं. अप्लाय केलेला फोर्स जर त्यापेक्षा कमी असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन, त्याच्या एवढा असेल तर आता मूव्ह व्हायला सुरू होणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मोशन मध्ये येणार नाही. सगळ्यांना समजलं इथंपर्यंत? उद्याचं लेक्चर मी इथून पुढे स्टार्ट करू शकतो? काही परत घ्यावं लागेल हो सर? सर. हो हो कळलंय सगळ्यांना? नाही सर एकदा रीड करायचं प्रॉपरली आणि उद्या यायचं. ठीक आहे ना? चलो हो. बाय. आज जरा आहे सर. लवकर नाही, वेळ झाला थोडासा. ठीक आहे, चलो बाय. टेक केअर. ओके, बाय सर. बाय. बाय सर. सर हा, सर बोल की. सर ते जरा हे करा ना, शेअर करा ना स्क्रीन, एक डाऊट आहे. हे बरं, चला बाकीचे निघू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. हा, कुठल्या कशात? सर मग त्याने जर तो खाली लास्ट क्वेश्चन, हा हा तर ह्याच्यात जर आहे ना त्याने असं फ्रिक्शन आपलं जे लिमिट क्रॉस झाली, हा हा मग लिमिट फ्रिक्शन काय असणार सर? म्हणजे मग 5 न्यूटन तर नसणार, 5 न्यूटन तर नसणार आहे. म्हणजे तू असं म्हणतोय का? बघा, मी हे उद्या पोरांना सांगणारच आहे परत एकदा. तरी पण तू असं म्हणतोय का की सर समजा जर ही 25 न्यूटन असते, मग ऑब्विसली ह्याच्यापेक्षा जास्त असतं ना हा. 25. मग मोशन मध्ये येणारच आहे की नाही? बरोबर का? येस म्हणजे सर. तो ब्लॉक त्या ग्राउंडवर असा घासून जाणार पुढं, बरोबर का? मग ते जे विअर अँड टियर ऍक्च्युअली होतं का नाही, विअर अँड टियर, हे मी उद्या परत सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता रे बाकीची पुढे, काही टेन्शन नाही. विअर अँड टियर जे म्हणतो ना, ते अशा टाईपच्या फ्रिक्शनमुळे होतं जे मोशन मध्ये लागतं फ्रिक्शन. समजलंय का? आणि त्याला एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो कायनेटिक फ्रिक्शन. ओके, ते मी उद्या एक्सप्लेन करतो, डोंट वरी. ओके, म्हणजे 15 न्यूटन पर्यंत फोर्स लावला तरी आपण ती बॉडी हलणार नाही. बरोबर. हा, म्हणजे सर आपण आता एक्झॅक्ट 15 न्यूटनच लावतोय ना, मग ती कशी हलेल? नाहीच की, म्हणून मगाशी म्हटलं मी इथं 20 न्यूटन मिनिमम म्हटलं नाही मी. ऍक्च्युअली 20 पेक्षा थोडासा जास्त लावा लागणार मला. पण तो थोडासा जास्त दाखवू कसा मी तिथं? 20.001, 20.002, त्यामुळे मी अप्रॉक्सिमेटली 20 लिहिला. समजलंय का? हा, हो हो ओके, ठीक आहे. हे समजून घ्या थोडंसं. आणि इथं जी ची व्हॅल्यू तुम्ही 10 घेताय ना, तुम्ही 9.8 घेतला तर मे बी त्याच्यापेक्षा कमी येईल तो. लक्षात येत आहे?
हो हा चल, फक्त रीड करशील बरं का प्रॉपरली त्याला. चालेल. हा सर. बाय बाय, टेक केअर.